बोललं की आणायलाच पाहिजे काय? हा, लाडवून ठेवले त्याला. असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटतं थोडं थोडं. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आज व्हिडिओ ना संध्याकाळपासूनच स्टार्ट केलेला आहे, कारण दिवसभर माझी इतकी गडबड झाली होती की काही शूटच करता आलं नाही. तर म्हटलं ठीक आहे, सकाळी नाही तर मग संध्याकाळी स्टार्ट तर करूया, म्हणून मग व्हिडिओ आज स्टार्ट केला आणि सुरुवात केली बबडूच्या अभ्यासापासून. कारण मला आज रेसिपी शूट करायची होती, म्हणून मी काय केलं, बबडूचा अभ्यास ना आज लवकरच घ्यायला घेतला. नाही तर मग मी 7 नंतर वगैरे 7-7:30ला असं त्याचा अभ्यास घेते, पण आज ना 5 वाजताच अभ्यासाला बसवलं आहे त्याला. तसं तो ना अभ्यास करायला असं कटकट करत नाही. मी कधीही बोलले ना चला अभ्यास करूया, तर तो अभ्यास करतो. त्याच्यामुळे मला इतकं असं त्याचा अभ्यासाचं टेन्शन येत नाही. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. कर तू कर. एक पासून तो अजून एक पासून नाही यायचे. काय? अजून एक पासून नाही यायचे. हा, रेड पासून ब्लू पर्यंत कर. तर बबडूचा अभ्यास जरा लवकरच करायला घेतलाय, कारण तसं मी संध्याकाळी म्हणजे 7 वाजता वगैरे त्याचा अभ्यास घेते मी करायला, म्हणजे त्याच्याकडून करून घेते. पण आज जरा रेसिपी शूट करायची होती मला संध्याकाळी. मग कसं मग त्याचं सगळं होमवर्क ना कंप्लीट करायचा राहून जातो. मग आज विचार केला की चला लवकर त्याचा होमवर्क पण कंप्लीट करून घेते, कारण 2-3 दिवस अलिबागला गेलो होतो, तुम्ही व्लॉग बघितलेत. तर त्याच्यामुळे त्याचा होमवर्क ना खूप जास्त अपूर्ण होता आणि टीचरनी मला सांगितलं की त्याचा होमवर्क कंप्लीट करून घ्या, भरपूर अपूर्ण आहे. तर मग विचार केला की चला लवकरच होमवर्क कंप्लीट करून घेते. आता 6 वाजलेत. मी आहे ना कधी पण जेव्हा पण म्हणजे मी असं व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा असतो ना मला एमर्जन्सीमध्ये, तेव्हा नेहमी नेटवर्कचा इश्यू होतोय. आणि आज पण तेच झालं. 6 वाजता मला अपलोड करायचा होता एक व्हिडिओ आपला व्लॉग, पण तो काय अपलोड होतच नाही. कंटाळले अक्षरशः मी. माझा नेट यूज करून बघितलं, वायफाय यूज करून बघितलं, पण ते काय होत नाही आहे. थोडंसं आता लेटच करायला लागेल अपलोड, कारण माझ्यात पेशन्स खूप जास्त कमी आहे आणि भरपूर व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत आणि मग मेमरी फुल होऊन जाते. मग एक व्हिडिओ अपलोड केला की मग ते डिलीट करता येतात. मग त्याच्यामुळे मग काय केलं आता म्हटलं 6चे 6:30 होतील बहुतेक अपलोड व्हायला. ठीक आहे, चालते. काय बघ झालं ना, बबडूचा पण आता होमवर्क कम्प्लीट झालं ना बाबा. माझ्या सोनूने होमवर्क कम्प्लीट केला. आता त्याला किती स्टार? 3 स्टार. ठीक आहे. नाही मग तू बोल ना. 5 स्टार देणार माझ्या बाबूला मी. ओके. अजून झालं आता बस, हो गया. अजून काय? तर आता बघू. आज काय पूजा वगैरे पण करायची नाही आहे, आपल्याला लेडीज प्रॉब्लेम, त्याच्यामुळे पूजा नाही करायची आहे. आपलं क्लिनिंग वगैरे संध्याकाळची छोटी मोठी कामं आहेत ती आवरते आणि रेडी होते, कारण रेसिपी शूट करायचं. जसं की तुम्हाला बोलले मी आज मटर पनीर बनवते, शाही मटर पनीर. त्याची रेसिपी तुम्ही इंस्टाग्रामला बघाल. माझी इंस्टाग्रामची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्यांना कोणाला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आवडत असतील ना रेसिपीच्या माझ्या खास करून, त्यांनी तिकडे बघा. कारण इथे मी ते आता शॉर्ट व्हिडिओ टाकणं बंद करणार. इथे फक्त आणि फक्त व्लॉगिंग, शॉर्ट असून दे लाँग असून दे, फक्त मी व्लॉगिंगच टाकणार आहे. व्लॉग आपले डेली व्लॉग, मी जे काय करते ते तुम्हाला इथे दिसेल. रिअल अनफिल्टर सगळं काय असेल, जे काय मी करेन ते तुम्हाला दाखवेन. जसं मी करेन, जसं मी असेल तसं तुम्हाला दाखवेन. काहीही फिल्टर किंवा काहीही दिखावा नसेल त्याच्यामध्ये, ह्याची गॅरंटी मी देते. तर मग तुम्हाला जर व्लॉग बघायचे असेल तुम्ही इथे बघा. तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ रेसिपी माझ्या आवडत असेल तुम्ही तिथे बघा, कारण 2 प्रकारची माझी ऑडियन्स आहे. कोणाला व्लॉग आवडतात, कोणाला रेसिपी आवडतात. तर मग आता असं केलं आहे. तर असो, आता बघूया. माझी बाकीची कामं आहेत ती उरकते आणि फटाफट रेसिपी पण शूट करून घेते. रेसिपी शूट करायचं झालं ना की कसं असतं, सगळं तयारी म्हणजे आपल्याला जर नॅचरल जर जेवण बनवायचं, रोजचं रेग्युलर जेवण बनवायचं, एवढं काही तयारी करायला लागत नाही. झटपट फोडणी देते आणि मोकळे होते. पण रेसिपी शूट करायचं असलं की सगळं सेटअप नीट करा, तिथे सगळं क्लीन करा. मग आपण पण जरा नीट राहायला लागतं, जरा प्रेझेंटेबल दिसायला लागतं. त्याच्यामुळे जरा टाईम लागतो. म्हणून मी ह्याचा आता अभ्यास घेतलेला आहे. आता बबडूचा अभ्यास झालेला आहे. तर बघूया आज काय काय करते, तुमच्यासोबत शेअर करते. असेच ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. माझा अवतार आहे तो नीट केलाय, सगळी कामं वगैरे आवरलीत. आता म्हटलं आपली रेसिपी शूट करूया, म्हणून थोडंसं रेडी झाले. रेडी म्हणजे असं काय नाही, फक्त कपडे चेंज केलेत आणि बाकीचं थोडंफार केस वगैरे बांधली आणि थोडंसं आवरलंय.
आत्ता रेसिपी शूट करायला घेते. विचार केला की रेसिपी म्हणजे पनीर मटर पनीर बनवायचं आहे. एवढी सगळी धावपळ झाली ना की मला असं काय बोलायचं ते सुचत नाही आहे. कारण बबडूचं पण आवरायचं, घरातलं पण बघायचं, व्हिडिओकडे पण बघायचं, असं होतं. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगू, म्हणजे हे चांगलं आहे की वाईट आहे हे मला कळत नाही आहे खरं बघायला गेलं तर. 5-6 दिवस जरी मी व्हिडिओ नाही ना बनवली आणि पोस्ट नाही केली तर मला ना थोडंसं असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं थोडं. असं म्हणजे असं वाटतं की मी बिनकामाची आहे कधी कधी. म्हणजे जास्त दिवस जर गॅप गेला तर असं नाही की घरामध्ये कामं नसतात, 1000 कामं असतात घरामध्ये. पण हे जे मी इतकी म्हणजे पहिल्यापासून इतकी अशी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि आता जर मी कंटाळा केला ना तर मग मला असं वाटतं की मग एवढी मेहनत करायचीच का, केलीच का. आणि आता जर घेतलंय हातामध्ये तर मग ते कंटाळा नाही केला पाहिजे असं वाटतं. मग मीच जरा विचार करायला लागते जास्तच. आणि मग मला असं खूप आतून मी खुश नाही वाटत मला जेव्हा मी व्हिडिओ नाही बनवत तेव्हा. आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवत असते ना रेग्युलर आणि पोस्ट करत असते तेव्हा मी आतून खुश असते. मग विचार केला की नाही आपण खुश राहावं आणि व्हिडिओ बनवत राहायच्या. मग आता मस्त रेडी झाले, आता रेसिपी शूट करते. बरं, तर रेसिपीमध्ये आहे ना मी मटर पनीर बनवते तुम्हाला बोलले. आता मटर पनीरची रेसिपी तुम्ही तिकडे बघा इंस्टाग्रामला, कदाचित अपलोड केली पण असेल मी, जाऊन बघा. मी इंस्टाग्रामची लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण मी नानसुद्धा बनवते आज. आणि नान जे आहे ते कुकरमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करते. अशाच व्हिडिओज बघितल्या होत्या मी छोट्या मोठ्या कुकरमध्ये करायच्या, पण मी कधी ट्राय नव्हतं केलं कुकरमध्ये. ते आता मी ट्राय करते की कुकरमध्ये म्हणजे एका वेळेला 4-5 मला वाटते होतील नान करून, बटर नान. तर ते बटर नान कसे करते ते मी तुम्हाला दाखवते. फसले तर फसले, ते तुम्हाला समजेलच. आणि झाले सक्सेसफुल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा कुकरमध्ये. आता फटाफट आपल्या कामाला लागूया. सगळ्यात आधी बटर नानचा हलवू नको ना. तर हा काय शूट करून देणार नाही तुम्हाला, डायरेक्ट रेसिपीज दाखवते. चला. तर बटर नान बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतले. मी फक्त 3 ते 4च नान बनवणार आहे म्हणून मी थोडंसंच पीठ मळणार आहे. त्याच्यामुळे मी इथे अर्धी वाटी म्हणजे छोटी जी 1 वाटी पण पूर्ण नाही घेतले, अर्धी वाटी मी दही घेतले. तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता जर तुम्हाला जास्त नान बनवायचे असतील तर. ठीक आहे, तर या दह्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकली आणि याला मिक्स केलं आणि त्यानंतर एका परातीमध्ये याला ओतून घेतलं. थोडीशी वाटी पाणी टाकून धुवून सुद्धा घेतली म्हणजे दही सगळं यूज केलं जाईल. थोडासा मी इनो टाकणार आहे, एक अर्धा चमचा पण नाही, अर्धा चमचापेक्षा पण थोडंसं अंदाजे मी इथे इनो टाकलं आहे. माझ्याकडे इनो होतं, मी खायचा सोडासुद्धा टाकू शकता. थोडंसं मीठ टाकलं आणि मी 1 वाटी भरून मैदा टाकलेला आहे. तुम्हाला जर नंतर पातळ पीठ वाटत असेल ना जास्तच तर तुम्ही थोडा मैदाना नंतर ॲड करू शकता. पण एकदम असं घट्ट पण नको आहे आपल्याला आणि एकदम चपातीसारखं पातळ पण नको आहे. पीठ आहे ना चपातीपेक्षा थोडंसं हार्ड पाहिजे आपल्याला आणि यानुसार तुम्हाला पीठ मळायचं आहे. मी पीठ मळताना दूध वापरते, तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण मी नेहमी करते ना तेव्हा दूधच वापरते. आणि दुधामुळे ना जे नान असतात ते आतून मस्त असे सॉफ्ट होतात. मी छान असं पीठ मळून घेतलं आणि याला ना झाकून थोडंसं मी रेस्ट देणार आहे. कमीत कमी 4 ते 5 तास तरी तुम्हाला याला साईडला ठेवायचं आहे. चल बाबा, काय करायला घेतलं ना की हे माकड येतं मध्ये हे बघ. आणि मी थोडा वेळ फक्त गेले किचन मध्ये, हे बघ कसा पसारा करून ठेवलाय. हे कोण उचलेल सोनू? कोण उचलेल एवढं सगळं? मी. थांब, तुला ना आता असं फटकवते की नाही. थोडा वेळ फक्त गेले किचन मध्ये जरा करायला, काय की ह्याची झाली नाटकं चालू. तर आता पीठ मी मळून साईडला रेस्टसाठी ठेवले. 3-4 तास ठेवते मी ते साईडला. खरं तर जास्त ठेवायला पाहिजे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून मी तेवढंच ठेवते. आणि ह्याला काय ते पाहिजे, तुला काय पाहिजे आता? ट्रेन नाही, टीव्हीला काय पाहिजे लावून? ट्रेनला पैसे नाही पप्पांकडे. थोडंसं काय लगेच बोललं की पप्पा पण तयार होतो आणायला. पप्पालाच ओरडते आता मी, सवय लावून ठेवली नको ती. हो, आता सध्या नाही, पुढच्या महिन्यात तुला खेळणं, आता नाही. हट्टीपणा कमी करा. मेरे को कंटाळा आ गया रे तेरा. साईडला. तर आता ह्याला काय पाहिजे ते करू. टीव्ही लावून देते, दूध वगैरे देते आणि नंतर मग पनीरची भाजी आहे ती करून घेते, शूट करून घेते. तुम्हाला पण त्याला
एकदा त्याला त्यांनी काय बोललं की आणायलाच पाहिजे काय? हा, लाडवून ठेवले त्याला, आणलंय त्यांनी, त्याला पैसे झाडावर येतात काय? 2 दिवसांनी खेळणं पाहिजे त्याला, आणि मग अशी ही खेळणी पडलेली असतात इकडे तिकडं. बर फटाफट. काय गेला? तू खेळणार आणली की मला बोरिंग गेला. हा तेवढंच. बर ते चल. खेळणं आणली की बोरिंग गेला. त्यात नको भरू, त्यात भर. तुम्हाला बोललेलं नको आणलं तर आणलं. तर आता विकी पण आले होते. मग ना बबडू विकी सोबतच बिझी असतो. मी घरातलं जे कामं आहे ती फटाफट उरकून घेत असते, जेवण वगैरे जे काय असेल ते. तर आता विचार केला की चला आपण नान बनवून घेऊया. इथे कुकर बघा मी गरम करायला मस्त असा गॅसवर ठेवला आहे. कुकर प्रॉपर गरम पाहिजे जर तुम्हाला कुकरवर नान शेकवायचे आहेत तर. कुकर सगळ्या साईडून व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. बाकी जास्त काय एवढं ट्रिकी नाही आहे, सोपं आहे. तर मी आता काय केलं आहे, जे पीठ मळलेलं होतं ना त्याचे गोळे करून अगोदरच घेतले आणि मी आता एक एक नान ना म्हणजे सगळे एकदाच बनवून घेणार आहे. आता 3 ते 4च नान बनणार आहेत माझे. तर त्याच्यामुळे मी काय केलं, फक्त नान असे लाटून घेतले, त्याच्यावर काळं तीळ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि ते ना साईडला एका ताटामध्ये असं पीठ टाकून वगैरे ठेवून दिलं. म्हणजे कसं एकदाच माझी घाई होणार नाही, कारण मी फर्स्ट टाईम करते, मला माहीत होतं की माझी घाई होईल असं लाटायला गेले तर मग मी एकदाच लाटून घेतली आणि त्यानंतर कुकरवर थापले. आता कसे थापलेत ना ते तुम्ही बघू शकता. मोठा झाला. कसं झालंय? एकदम मस्त. असं झालं ना. तर काल इतकी गडबड झाली ना, काल जेवण वगैरे केलं आम्ही, जेवलो वगैरे, म्हणजे जेवताच बबडूला अचानक ना भरपूरच सर्दी व्हायला लागली. म्हणजे सर्दी नॉर्मल सर्दी नाही, त्याचं नाक वगैरे चावतं, मग त्याला ना इरिटेट होतं. तो खूप जास्त रडत होता काल जेवताच, म्हणजे आम्ही जेवत होतो ना तेव्हाच. मग कसं बसं जेवलो, सगळी भांडी बिंडी पण तशीच, म्हणजे बिचारी विकीने घासली, कारण मला आवडत नाही त्यांना खरं तर भांडी बिंडी घासायला द्यायला, कारण की एवढे लहानाचे मोठे झाले ते. त्यांच्या आजींनी त्यांना सगळं व्यवस्थित, म्हणजे त्यांना काहीच नाही करून दिलं, आणि मी माझ्या राज्यामध्ये त्यांना भांडी घासायला सांगते तर ते मला अजिबात आवडत नाही. तसं मी कधीच घासून देत नाही, पण एमर्जन्सीलाच फक्त असं करतात ते काळजीपोटी. काय बबडूला पण स्कूलमध्ये नाही पाठवलं, त्याच्यामुळेच म्हटलं आज ना वाफारा देते, औषधं वगैरे देते आणि बघते कसं काय ते. आज जर तो नाही ना बरा झाला, फरक नाही पडला औषधांनी, तू थांब, औषधांनी जर फरक नाही पडला ना तर मग त्याला उद्या डॉक्टरकडे घेऊन जाईन आणि औषधं पण चेंज करून आणि त्यांना विचारेन की का होत असेल, कारण तो आता बाहेरचं काहीच खात नाही. सर्दी व्हायला पाहिजे असं आईस्क्रीम नाही खात, थंड तेलकट बिलकट काहीच, म्हणजे काहीच खात नाही तो, फक्त घरातलं खातो आता. आणि स्वतःच इतका घाबरलाय ना, कारण रात्रीची त्याला झोप लागत नाही, त्याच्यामुळे तो स्वतःच घाबरतोय. त्याला माहिती आहे हे खाल्ल्याने आपल्याला त्रास होतो, तर तो मागत पण नाही. मी जे देते ते गुपचूप खातोय बिचारा, पण तरी पण का सर्दी होते ना तेच समजत नाही आहे मला. बघेन आजच्या दिवस वाट बघते आणि उद्या मग जाऊन त्याला विचारून येईन डॉक्टरांना की का असं होत असेल. अजून एक गोष्ट म्हणजे मला बाजारात जायचं होतं, पण पाऊस आहे त्याच्यामुळे थोडं थांबले मी. 2-3 कामं आहेत छोटी मोठी, आता बाबूला पण घेऊन जायला लागलं कारण घरात कोण नाही आहे. भाजी पण आणायची आहे आठवड्याची, कारण आम्ही आता अलिबागला गेलो होतो संडेला, तिकडेच होतं, त्याच्यामुळे भाजी काही घेतलीच नाही. आणि ड्रेस पण शिवायला टाकला आहे. खूप टाईम झालं मी ड्रेस शिवलेला घातलेला नाही, त्याच्यामुळे मला अशी इच्छा होती की ड्रेस शिवून वापरूया. बघते थांबे.
तर खूप टाईम झाला ना ड्रेस शिवलेला वापरलेला नाही, त्याच्यामुळे मग विचार केला की चला ड्रेस शिवायला टाकूया. तर ड्रेस पण शिवायला टाकला, तो पण तुम्हाला दाखवते. झालेला आहे, मला कॉल केला होता त्या काकांनी की ड्रेस तुमचा रेडी आहे. मग मी ते पण घेऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते की मी कसा ड्रेस म्हणजे नॉर्मल सिम्पलच शिवायला टाकला आहे. असं काय एवढं हे नाही आहे, पण मला मज्जाच वाटते की ड्रेस शिवायला टाकला आहे, खूप टायमाने टाकला आहे म्हणून. तर बघते आता पाऊस कमी झाला तर मग बाजारात पण जाऊन येते, त्याच्या आधी ह्याला वाफारा आणि औषधं वगैरे देते. मला खूप लागतं. आंघोळ केल्याशिवाय घ्या खाल्लंच ना मग परत कालसारखी सगळी मला पण एकच करतो काय अंघोळ. एक अर्धमुर्ध जेवून झालं. हां, आणि मला आठवलं की अरे भरपूर टाईम झाला मी व्हिडिओ शूटच नाही केला. पाऊस काय थांबलेला नाही आहे आणि बघा आम्ही कशा असे काळोखात बसलोय, कारण बाहेर ना पाऊस पडतोय. दरवाजा लावून घेतलाय बबडूनी आणि सांगितलं इथं बघा इथं ट्रेन बनवलेलं. आणि याला काय बोलतात बबडू, हे काय केलेलंस? ट्रेन आणि हे काय आहे? स्टेशन बिशन सगळं बनवलं इथे त्यांनी. आणि बोलते काळोख आहे असं मला करायचंय म्हणून त्यांनी सगळं लाईटी घालवल्यात, पुन्हा दरवाजा बंद केलाय आणि असं मला काळोखातच जेवायला लावलंय त्याने. त्याला भरवलं. आता म्हटलं मी जेवून घेते. जेवणामध्ये बघू शकतो तुम्ही माझी कालचीच मटर पनीरची भाजी आहे, जी मटर पनीरची ग्रेव्ही एक नंबर. खरंच सांगते एकदम सिल्की असं मस्तच झालेली आहे. तुम्ही नक्की बघा, जर बघितली असेल ना ती व्हिडिओ तर इंस्टाग्रामला मी पोस्ट केलेली आहे ऑलरेडी, तुम्ही ना जाऊन तिथे बघू शकता. एक नंबर झालेली आहे भाजी, मस्त. म्हणजे ढाबा किंवा हॉटेलमधली फिकी पडेल असं झालेलं आहे. मी आत्ता पण तेच खाते, रात्री पण मी तेच खाल्लं होतं आणि आता पण मी तेच खाते. असं आहे मंडळी. ठीक आहे, आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.